सामना सुरू होतोय. पहिला चेंडू पाचीचं अपील केलंय, स्ट्रॉंग अपील केलंय. जलपेशला पाहिजे थोडंसं हाईट फॅक्टर आहे, त्यामुळे बचावले गेले नितीन. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवात चांगली केली जलपेशनी. जलपेश गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर द गट मारक होतो स्ट्राईकला नितीन म्हात्रे. चांगला चेंडू तर ऑन साईडला उडवला. यावेळेला चेंडू चालला वेगाने मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आला डीप मधनं. एकच 10 मिनिटे खातं उघडलं जातं. यावेळेला आपण पाहू शकता किंग सुपर स्ट्रायकर संघाचं सिक्सर स्कॉट संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जलपेश राईट आर्म ओव्हर द गट मारक होतो स्ट्रायकला आपण हेमंत. चांगला चेंडू होता. यावेळेला चप्पल होऊन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. वेग प्रचंड होता. वेगाने इम्प्रेस करतो जलपेश. जलपेश राईट आर्म ओव्हर द गट मारक होतो स्ट्रायकला हेमंतला आपण पाहतो. हेमंत भोईर. चांगला चेंडू होता. यावेळेला बॅट अँड पॅटर्न चेंडू आला होता. यावेळेला पडल्यानंतर ऑन साईडला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल आपण त्या शॉटला रिजन मध्ये तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलक ते आपण पाहू शकता 2. किंग सुपर स्ट्रायकर संघ जलपेश पुणे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन आपण आता पहिलं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. नितीन म्हात्रेला आपण पाहू शकता. फुलटॉस होता. यावेळेला ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले आहेत. नो चेंडूची खूण गेली. इथे नितीन विकेटची शक्यता होती. येणारा चेंडू फ्रीट आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. जलपेश थोडासा नाराज होत आहे. स्ट्रायकेला हेमंत भोईरला आपण पाहू शकता. एक बॉक्सर देखील आता पाहायचा इथून बॉक्सर काय करतोय. नाही तानाजी काटे यांच्याकडून विकेट हॅटीसाठी 1000 रुपयाचा पार्श्विक कॅश आमच्याकडे जमा आहे. जलपेश हेमंत फुलटॉस होता. यावेळेला मिडानवरला चेंडू वेगाने चालला. यावेळेला आवडतं लॉंगॉन क्षेत्रशी घेतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते जलपेशच्या माध्यमातून. जर एक नो चेंडू टाकला तर 4च धावा दाखल करते लागल्या. चांगली गोलंदाजी बघायला मिळते जलपेशच्या माध्यमातून. महेंद्रला आपण पाहू शकता मिड ऑफला 4 धावा ना 5 धावा आपण पाहू शकता. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाहीये. धनराजने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. मध्ये आपण तर 123 पेक्षा जास्त धावा त्यांनी केल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. अष्टपैलू कामगिरी का असे दाखवून दिले. ओम जेवपर्यंत खेळतो असं वाटतं की निलेश मात्रेच मैदानात आहे. अमर गोलंदाजी मार्कॉस टाकला. हेमंत फुलटॉस आहे. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षकाला दूरवरना चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं निलेशच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. या बेला 7 धावा ना. झेल फार महत्वाचा. प्रयत्न भरपूर केले तेजस. 12चे देखील एक्झाम सुरू आहेत. अमर गोलंदाजी मार्कॉस टाकला. हेमंतला आपण पाहू शकता. P2चं षटक हाताळतोय. चांगला चेंडू फ्लिक केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न भरपूर केले वाईडिश लॉंगॉनला. चेंडू गेलाय सीमारच्या पार. षटकार.
करायला धावसंख्या 13. किंग सुपर स्ट्रायकर संघ बॅटिंग करतोय. 13 धावा दाफलगती. अमरपणे गोलंदाजी मार्कवर कमबॅक करतो का पाहायचं आहे. हेमंत भोईर हा चेंडू बॅकपट गेला, कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्रक्षेत्र आहे. कली रिझन मध्ये आपण पाहू शकता. प्रकाश महातीला आपण पाहू शकता. धावसंख्या दाफल करते आपण पाहू शकता. याला 14 धावा. 14 धावा दाफलगती लागल्या आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण भरपूर प्रमाणात पाहू शकता. खरं मोठागाव प्रीमियर लीग वर्ष पहिलं असं वाटत नाही की नितीन हे वर्ष पहिलं आहे. असं सातत्याने दरवर्षी स्पर्धा खेळवली जाते. अमर गोलंदाजी मार्क स्ट्राईकला वीरनाथला आपण पाहू शकता. वीरनाथ महाद्रे चांगला चेंडू होता. यावेळेला खोल टप्प्याचा खोदून काढला. यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक धनराज आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. नाही नितीन, काल आपण स्पर्धा पाहिली. सिद्धी करवल्याची सामना होता. आपण पाहिलं तर पिसारो विपक्ष डोंगऱ्याचा पाडा 7 फडके आला मैदान आणि काय बॅटिंग केली नितीन त्याने. चांगला चेंडू होता. यावेळेला शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 15 मोठागाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पंधरा धावा दाखल करते. अमर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला हेमंतला आपण पाहू शकता. हेमंत आणि वीरनाथ ही जोडी किंग सुपर स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून आपण मैदानात आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. काल टायटन संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. सूचित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोलंदाजाच्या हातातूनच चेंडू निघालाय. निसटतो चेंडू थोडासा. पंधरा धावा धावफलकाती लागले आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अमर राईट आर्म ओव्हर मारा करतो. स्ट्राईकला हेमंत भोईरला पाहू शकता. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. सागर मोरेने अप्रतिम झेल घेतलाय. शॉर्ट कव्हर रिझन आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल पकडलाय. श्रेयस आलाय नवीन बॅटर. चांगली गोलंदाजी करतो अमर. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकाती किंग सुपर स्ट्रायकर संघ फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकाती लागल्या आहेत. सिक्सर स्कॉट संघ खूप चांगलं कामगिरी करतोय. तनिष खाडेचं मला वाटतं सर्व एक खेळाडू आला आणि सांगतोय की तनिष तुला 12वेत ठेवलंय. नाही, तनिषला जरा नाराज करू नका, काय हरकत नाहीये. 15 धावा धावफलकाती. जलपेश आला पुण्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये. जलपेशला माहिती आहे इथून विकेट काढायची कोणाची, तर विरणाची. त्यासाठी तो वापसी करतो. हा चेंडू वेग प्रचंड होता. पंच वाईड चिखून करतायत. जलपेश बघा आश्चर्य व्यक्त करतो की श्रम का उडाला नाही या चेंडूवरती. मिस्टर GTC या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील सातत्याने 10 PL ठेवलं आपण. तर ठाणा प्रीमियर लीग ठेवले तर 10 PL. चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला शपलून खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. TDPL स्पर्धा आपण सातत्याने पाहतो जलपेशच्या माध्यमातून आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून. आता TDPL स्पर्धा यावर्षी कधी येते
2024 मध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येते की नाही पाहायचंय. KDPL स्पर्धा. जल्पेश विनाथ हा चेंडू फ्लिक केलाय, वळवला चेंडू, वेगाने चाललाय लॉंगलेटच्या दिशेने, चेंडू सीमारच्या पार चौकार. संख्या धावफलकात आपण पाहू शकता 20. जल्पेश गोलंदाजी मार्कावर वैयक्तिक दुसरं संघाचा तिसरं ढगून आहे. स्टॅकेला वीरनाथ म्हात्रेला आपण पाहू शकता. जल्पेश भोईर राईट अप ओव्हर द कडे मारा करतोय. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं काय या चेंडूचं. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळालं सागर मोरेचं यावेळेला. बॉल की झाली बघा. 3 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील. ड्रिंक स्टॉली देखील तयार ठेवायची आमची. फुलटॉस होता, ड्राईव्ह केला यावेळेला, मिडानोनं चेंडू चालला, यावेळेला क्षेत्ररक्षक आले, त्यांच्याकडून झाले चुका आणि चुकीचं रूपांतर 1-2 नाही तर 4 धावांमध्ये चौकार. जल्पेश गोलंदाजी मार्कॉन. चांगला चेंडू होता, यावेळेला कॉडब्यांचा अपील केलंय. नाही थांबा जरा, पंच काहीतरी सूचना करतायत, थांबा. वीरनाथ सर धाव नाही ना. यस जल्पेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला आपण पाहू शकता. बेला वीरनाथ म्हात्रेला आपण पाहू शकता. लाईन पावी लागणारे पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या दाखल ती 25 धावा. जल्पेशनी या षटकात गोलंदाजी चांगली केली, पण अतिरिक्त धावेवरती त्याला अंकुश लावा लागणार आहे, कारण अतिरिक्त चेंडू त्यांनी 2 ते 3 फेकलेत. जल्पेश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्रायकला वीरनाथ. चांगला चेंडूचा लोअर फुलटा चेंडू, ड्राईव्ह केला यावेळेला, चेंडू चला मिड विकेटला. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू गेला तर मिड विकेटला 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल का 26 धावा. 3 षटकाच्या समांतर ड्रिंक स्टॉली देखील मैदान जाते. जाऊया डीजे मास्टरकडे, त्याच्या माध्यमातून एक सुमधुर थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नाही नितीन मगाशी किरण मात्रे आमच्याशी येताना बातचीत केली, त्यांनी की सांगितले बाळूमाची ट्रॉफी मीच नेणार आहे.
3 षटकार जर कोणत्याही बॅटरने मारले तर जगन काकाकडून 1000 रुपये. बॅटिंग करणाऱ्या आता बॅटरसाठी संधी आहे. नाही किरण मात्रे, मला वाटतं TDPL ची ट्रॉफी तुमच्या घरात जाईल पहिली. आपण इतर मोठा गाव प्रीमियर लीगची MPL ची ट्रॉफी तुमच्या घरात जाणार आहे. 26 धावा फलकाती गोलंदाजी मार्कवर महेंद्र येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं आपण जर 4थं षटक घेतोय. स्ट्रायकरला विरनाथला इथून आता 12 चेंडूमध्ये ना कमीत कमी 24 तर करावायचं लागणार आहेत. 24 ते 30 धावा. बॅकफुट गेले, पंच केला यावेळेला. स्वीपा कमार रिझन मधून चेंडू वेगाने चाललाय, चौकार. टेकडीचे महेंद्र सोनार देखील येतात बघा. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी. 30 धावा. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला विरनाथ म्हात्रे उर्फ वीरू. लिडिंग एज झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहे, त्याच्याकडून झाली चूक. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहे. धावसंख्या धावफलकात 32 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे बघा. महेंद्रने संधी निर्माण केली होती चौकार आल्यानंतर. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण विरनाथला पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. 10 मिनिटे इथे चांगलं क्षेत्रक्षण होतं. इथे विकेटची शक्यता होती. दक्षला नक्कीच आपण धन्यवाद देऊ, थोडं कमी आहे. मंथनचे भाऊ देखील आहेत. निवेद मात्रे. 33 धावा. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. चेंडू लॉफ केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतंय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. आलाय महेंद्रच्या अगेन्स्ट. 39 धावा लागल्या धावफलकावरती. 4थं षटक प्रगती पथावर. जलपेची 2 षटकं संपले आहेत, त्यामुळे आता इथून आक्रमण करणं फार गरजेचं असणार आहे. किंग सुपर आपण मिळतात स्ट्रायकर संघाला. महेंद्र वापसी करतो का पाहायचंय. पंच केलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. काय पॉवरिंग हिटिंग बघायला मिळते यावेळेला. 45 छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम, मैदानावर फाईट जास्ती करतोय. महेंद्र तो दक्ष. चेंडू पुन्हा एकदा ऑफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे वाडी श्लॉंगरला. चांगला क्षेत्ररक्षक होतं. 10 मिनिटे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 43. नाही व्याकी देखील येतो बघा. या स्पर्धेवर पूर्णपणे त्यांची देखरेख आहे. मी तर म्हणेल ना, कोयनूरचा हिरा आहे, मोठा गावचा व्याकी. सेहेचाळीस धावा या षटकात धावा आल्यात. महेंद्रच्या तब्बल आपण पाहू शकता यावेळेला भरपूर धावा आल्यात. 20 धावा आल्यात. 20 धावा आल्यात. आता इथून आता पाहिजे अंतिम षटक कोण घेऊन येतोय. 4 षटकामध्ये 46. किंग आवडतं किंग सुपर स्ट्रायकर संघ. कोण बॉलर? दक्ष आलाय. दक्ष गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. श्रेयसला आपण पाहू शकतो. दक्ष टू श्रेयस. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. चांगला चेंडू होता यावेळेला. इथे विकेटची शक्यता आहे. विकेट मिळतो का पाहायचं आता. काय झालं मैदानावर.
यश मिळालंय. दक्ष चांगली गोलंदाजी करतो. सुरुवात चांगली केली दक्षने. स्ट्रायकेला आपण पाहू शकता ज्या वेळेला वीरनाथने स्ट्राईक. नाही नक्कीच नक्कीच नाही. हिम्मत आहे मारता तो मदत आहे खोदा. देव तारी त्याला कोण मारी. धावसंख्या धावफलका 47. दक्ष गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला पूल केलाय. गॅप शोधले का पाहायचंय. चेंडू चालला या वेळेला मिडविकेट वाईडिश लॉंगाच्या मधून सीमारच्या पार चौकार. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने 51 धावा. रटम ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्रायकेला आपण पाहिजे वीरनाथ. चला चेंडू आलाय का. नाही चेंडू द्या दुसरा द्या. किरण चेंडू दुसरा द्या. जुना चेंडू द्यायचा आहे. दक्ष गोलंदाजी मार्कॉस टाकला. वीरनाथ शॉर्टप्लेनचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. वेगाने चेंडू चालला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आलाय त्याच्याकडून झाले चूक. पाहिजे ते 2 धाव होत आहेत का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता ज्या वेळेला 53. दक्ष चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकाकडून 7 लाभत नाहीये. तीन चेंडूचा खेळ बाकी अजूनही. चांगल्या धावा आल्या. धावा नव्हत्या 3 षटकामध्ये. दक्ष चेंजा पेस ऑन साइडला वळवलंय. लॉंगलेच्या दिशेने वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतो इथे. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. नाही आता विकेट मिळते. आता विकेट मिळेल. बॅटर बाद. धावसंख्या धावफलका 54. दक्ष गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. चेंजा पेस लाईन लवकर पिकअप केली. चेंडूला फेकून दिले. मिडविकेट सीमारच्या बाहेर. षटकार. परेश आले. अंतिम चेंडू. 4 धावा झाल्यात नितीन. 34 धावा आल्यात आतापर्यंत. पुण्याचा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यष्टरक्षक बीट होतोय. 1 धाव कंप्लीट केले ते. धावसंख्या धावफलका 61 धावा आपण पाहू शकता. बायच्या स्वरूपात धाव मिळते.
तीन मॅच ते बाहेर बसलेत. ही तिसरी मॅच आहे, लक्षात घ्या. एक विलर चेंज करावं लागेल. मला असं वाटतं नो दिला अंपरने. दिलाय नो दिलाय. चला पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. यायची गाण बालू बालू पाठ लावली आणि आईस वाढेल. नो बॉल टाकला, मग एक रन धावून काढला तर 3 बॉल 6 फ्रीट आहे. किशोर मुकादमला गेली स्ट्राईक. यायची उलटाच बॉल टाकतो. नो बॉल आहे 3 बॉल आता मारतील. 61 धावा केल्यात किंग सुपर स्ट्रायकर्स. त्याने 62 धावांचा पाठला करायचे. सिक्सर स्कॉट संघाला यातून विजेता संघाने शिवाय रायझिंग स्टार मध्ये सेमीफायनलची मॅच होईल, लक्षात घ्या. चला फिल्डिंग लावा लगेच, अजून 2 मॅचेस आहेत. 3 चेंडू 62 धावांचा पाठला करायचे. महेंद्र मात्रे सुद्धा बघतायत. 3 बॉल 6 तिकडे गोडसे बी आणि वडवली बी आहे. वडवली बी वाकलन मॅचेस वळू भरपूर रंगतदार होतात. त्या मॅच सहजा सोडत नाही. पहिलं षटक घेतोय गोलंदाज सोन्या. सोन्या येतात पहिलं षटक घेऊन. सोन्या येत आहेत पहिलं षटक घेऊन. सेकंडला आपण पाहतोय धनराज. पहिला चेंडू धनराजच्या बॅट मधून फटका चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. सोन्या गोलंदाजी मार्कवर. धनराज साठी फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. धनराज भोईर आणि जलपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बघा. भोईर बरदास्त मैदानाच्या आतमध्ये. धाबा 8 झाले. चला स्पीडअप करा. बॉल हरवला असेल दुसरा घ्या. चिखल आहे त्या साईडला जलपेश. हा नवीन बॉल द्या. जलपेशी सांगितलं चालेल, नवीन बॉल असेल हरकत नाहीये. बॉल शोधा तरी. सोन्या गोलंदाजी मार्कवर. इथेही फटका चांगला आहे. धावा 6 मिळतील. षटकार.
इथे फटका चांगला आहे. धनराज भोईरने हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. दोन षटका धनराजच्या बॅटमध्ये. मॅच चेंडू आला जल्पेश. 20 धावा झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना सोन्या. वाईट बॉल आहे. एक डॉट आला होता त्यात वाईट आला. धावसंख्या 21. बासष्ट धावांचा पाठलाग करत 21 धावा झाल्या सिक्सर स्कॉट संघाच्या. फुलटॉस त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. सोन्याने धावा खर्च केल्या 27. सोन्याचा भाव जरी भरपूर असेल पण सोन्याने धावा खर्च किती केल्या 27. आणि आता 35 धावा करायच्या आहेत 24 बॉल मध्ये. ऋषभ भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हलके हाताने खेळत आहेत. पुश करो खुश रहो. एक सिंगल मिळाले कारण की स्कोर सोपा झालाय. 23 बॉल मध्ये 34 करायचे. धनराज चांगली बॅटिंग करतायत त्यामुळे जल्पेशने स्ट्राईक त्याला दिली आहे. 23 चेंडू आणि 34 धावा करायच्या आहेत. मॅच सोपी झाली आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलची मॅच शिवाय रायझिंग स्टार्स संघासोबत खेळेल. राज म्हात्रे यांनी उपस्थित केलेला संघ ऑफस्टमच्या बाहेर होता. पण वाईट स्कोर करतायत. 33 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. व्हाईट बॉल घोषित केलाय. 33 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. धनराज वैयक्तिक 26 वरती बॅटिंग करतात या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग सुरुवात चांगली केली आहे. पहिल्याच्या 500 धनराजसाठी 27. धनराज 32 धावांवरती खेळत आहेत.
ऋषभ ऑप्शनच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. 26 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. धनराजला बघा तानाजी काटे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं. आमच्याकडे जमाई झालंय. मॅच संपल्यानंतर ऋषभला आपण पर्यंत धनराजला देणार आहोत. गोलंदाज ऋषभ. हाही वाईड आहे. म्हणजे लांब लचक षटक आहे त्या ऋषभचं. तनिष खारे बघा बाहुबली थोडेसे टेन्शन मध्ये ते. तनिष गोलंदाजी करतात भाऊ. द्यायला हवं ना कॅप्टनने. फुल टॉस आहे. उंच गेलाय. चेक केलं जाईल थर्ड अंपायर. महेश रन्स एकच घेतले. किरण पाटील तिसरे पंच. नो बॉल आहे पंच. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. नो बॉल आहे. नो बॉल आहे. चेक केलंय. आज संदेश जेवलेत. 1+1 आणि येणारा चेंडू फ्री हिट. 23 हवेत अजून. फ्री हिटचा बॉल आहे. तनिष काय करतायत बाळू. क्या वाद आहे. तनिष बॉल शोधतायत बाळू. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. 21 धावा अजूनही करायचे. 19 बॉल 21. नाही बाळू अशी माहिती मिळाली की तनिष फक्त रबर बॉल भरपूर खेळतात आणि बॉलिंगही टाकतात. रबर बॉल म्हणजे पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांचा वापर होईल बाळू. नाही पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांची काळजी घ्यावी लागेल. इथे फटका चांगला आहे. धावा 4 मिळतील. चौकार. चेंडू शिल्लक आहे. इथे फटका चांगला आहे. जलपेश सांगतायत क्रिकेट किती इझी आहे हे दाखवून देत असताना हा चौकार. गोलंदाजीला तेजस सांगतात बघा तनिष गोलंदाजी आले तर हॅट्रिकला 500. तनिष जर गोलंदाजीला आले हॅट्रिक घेतली तर तेजस मोरे यांच्याकडे 5000. नाही आता धावा 13च राहिल्यात. नितीन म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कोणीच धावा झाल्यात. 62चं टार्गेट आहे. नाही फायनल मध्ये जी संघ पोहोचली आहे टायटन संघ आपण उपस्थित राहायचे. वाईट बॉल आलाय. अक्षय मोरे यांच्याकडे बघा. नितीन म्हात्रेने जर हॅट्रिक घेतली तर 500 आहेत. अक्षय मोरे यांच्याकडनं 12 धावांची गरज. हा चेंडू चांगला होता. धनराजला 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा मिळाला. तानाजी काटे यांच्याकडनं 12 धावांची गरज आहे. 18 बॉल्स. काय फटका आहे. काय ताकद आहे. धावा 6 येतील. षटकार आता फक्त 6 धावा विजयापासून दूर. एकोणचाळीस झाले धनराजचे आणि जिंकायसाठी 10 धावांची गरज आहे. आणि धनराज नावाचं वादळ
साठी 13 धावांची गरज होती, त्याने एक वाईट बॉल होता आणि 2 षटकार आलेत. मॅच जिंकलेली आहे स्कोरर आमचे सांगतात. जल्पेशचा बघा विश्वास किती होता धनराजवरती. धनराज या मॅन ऑफ द मॅच. धनराज या मॅन ऑफ द मॅच आणि आपल्याला तानाजी काटे यांच्याकडे 1000 रुपये आहेत. आम्ही भूषण भोईर यांच्या विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार. विशाल भोईर या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया आणि 1000 रुपये सुद्धा देऊया. धनराज